चलो गुड मॉर्निंग ऑल. काल आपण इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल, सबस्टेंडेड अँगल याविषयी माहिती पाहिली. आज आपल्याला एक नवीन टॉपिक किंवा एक नवीन थेरम पाहायचा आहे इन्स्क्राइब्ड अँगलचा, दॅट इज इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ते आपण लगेच स्टार्ट करूया. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो, स्टेटमेंट लक्ष द्या. स्टेटमेंट काय सांगतं, the measure of an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. ओके, तर या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय, इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, ए बी सी दिसतोय आणि त्याने एक आर्क इंटरसेप्ट केलाय. कोणता आर्क आहे तो, आर्क एबीसी ने कोणता, सॉरी इन्स्क्राइब्ड अँगल एबीसी ने कोणता आर्क इन्स्क्राइब केला आहे, आर्क ए एक्स सी. ओके, तर ही डायग्राम आणि आपलं स्टेटमेंट याच्यानुसार आपण गिवन पोर्शन लिहूया. काही गिवन in the circle with center P, angle ABC is an inscribed angle which intercepts an arc AXC. ओके, AXC या अँगलने हा आर्क काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे आणि या आर्कनी हा अँगल इन्स्क्राइब केला आहे ऑन दी सर्कल. त्याच्यानंतर टू प्रूव्ह मध्ये काय घेऊया आपण आता, स्टेटमेंट नुसार आणि डायग्राम नुसार प्रूफ काय करायचं आपल्याला. टू प्रूव्ह काय अँगल एबीसी जो इन्स्क्राइब्ड अँगल असतो त्याचं मेजर हे त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या हाफ असतो. मग त्याने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे, ए एक्स सी, मग त्याच्या हाफ असेल हाफ इंटू हाफ मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपण एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. एक सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. ड्रॉन अ सेगमेंट बी क्यू. कोणता सेगमेंट ड्रॉ केला आपण, बी क्यू, सच दॅट बी डॅश पी डॅश क्यू. ओके, कशा प्रकारचा सेगमेंट हा, बी या ठिकाणून ते बी आणि क्यू किंवा रे म्हणूया आपण, सेगमेंटच्या ऐवजी याला काय म्हणूया, रे म्हणूया. ओके, हा रे आपण काय केला, ड्रॉ केलेला आहे, जेणेकरून बी पी आणि क्यू हे कोलिनियर असून पी या सेंटर मधून तो रे काय होतोय, पास होतोय, असं आपल्याला या कन्स्ट्रक्शन मध्ये समजतं. ठीक आहे, समजले पर्यंत सगळ्यांना. गिवन आणि टू प्रूव्ह मध्ये काय घ्यायचे ते डायग्राम नुसार ते चेंज होत राहील. नाव प्रूफ थोडा लेंथी असू शकतो, आपल्या लेंथी घ्यायचा की कसा घ्यायचा तो, थोडं अक्षर लहान काढण्याचा प्रयत्न करतो मी. प्रूफ ठीक आहे. आपण आणखी काही कन्स्ट्रक्शन केलेले पहा, एपी आणि पीसी या रेडियस सुद्धा ड्रॉ केलेले.
ठीक आहे, ते पण आपण लिहून टाकले आहे. मग असं झाल्याच्या नंतर आपल्याला इथे दोन वेगवेगळे ट्रायंगल दिसत आहेत, ठीक आहे ना. एक आहे ए बी पी. ए बी पी हा एक ट्रायंगल दिसतोय, हा वाला. ओके, आणि दुसरा कोणता दिसतोय, सी बी पी हा एक ट्रायंगल दिसतोय का सगळ्यांना. तर या ट्रायंगल मध्ये त्याच्या ज्या साइड्स आहेत त्या कशा आहेत, इक्वल आहेत, बरोबर आहे, कारण त्या तिन्ही काय आहेत, रेडियस ऑफ द सर्कल आहे. सगळ्यात अगोदर आपण आपल्याला काय करायचंय, हे जे ट्रायंगल्स आहेत ते आयसोसेल ट्रायंगल हे दाखवायचे आणि मग त्यांच्या बेस जवळचे अँगल्स कॉन्ग्रंट आहेत हे सांगायचे. ओके, आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी पाहायच्या. पण आपण काय करूया, स्टेटमेंट नंबर 1 जे आहे त्याच्यामध्ये काय करूया, हा जो सेंट्रल अँगल आहे ए पी सी, त्याचं मेजर हे ए एच सी या त्याने त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या इक्वल असतं असं सांगूया. ते स्टेटमेंट आपल्याला शेवटी कामाला येणार आहे. इन दी फिगर लिहा किंवा इन दी diagram, angle APC is equal to किंवा measure of angle असं लिहूयात, measure of arc AXC. याला स्टेटमेंट नंबर 1 देऊयात आणि रिझन काय असेल याचं, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. आर्कच्या मेजरची डेफिनेशन काय सांगते, द मेजर ऑफ एनी आर्क इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. मग हा सेंट्रल अँगल आहे एपीसी आणि त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क AXC आहे, म्हणजेच आर्क AXC चं मेजर हे अँगल APC किंवा सेंट्रल अँगल APC एवढा असायला पाहिजे. त्याला स्टेटमेंट नंबर 1 आपण दिलेलं आहे. नाव आता दुसरी गोष्ट, इन ट्रायंगल ABP, सगळ्यांना ट्रायंगल दिसतोय ABP, हा वाला ट्रायंगल लेफ्ट साइडचा, हा त्याच्यामध्ये पॉइंटर आहे माउसचं, तो साइड AP किंवा साइड PA इज इक्वल टू साइड PB. रिझन काय असेल, radius of circle ऑफ दी सेम सर्कल. सेम सर्कलच्या रेडियस आहे त्याच्यामुळे त्या इक्वल आहे. मग असं जर असेल तर या आपल्याला माहित की कोणत्याही ट्रायंगल मध्ये जर दोन साइड्स कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या ऑपोजिट अँगल सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, आहे का नाही. किंवा हा आयसोसेल ट्रायंगल आहे असं सांगून आपण हे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट दाखवू शकतो. आता मी डायरेक्टली लिहितो, आयसोसेल वगैरे काही लिहित नाही. देअरफॉर अँगल PBA is equal to angle PAB. याचा रिझल्ट काय असेल, ऑपोजिट अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट साइड्स. कॉन्ग्रंट आहेत ऑलरेडी सांगितलं या ठिकाणी आपण. मग त्या साइड्सच्या ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात ट्रायंगलचे, हे आपण 9th ला पाहिलेलं आहे. मग याचं मेजर काहीतरी आपण ऍझ्युम करूया. तर लिहूया, लेट अँगल PBA is equal to angle PAB is equal to, सपोज ती काय आहे, यम आहे असं आपण गृहीत धरूया. ओके, म्हणजेच या अँगलचं मेजर काय झालं, यम झालं, आणि या सुद्धा अँगलचं मेजर यम झालं. आता याच ट्रायंगलचा APQ हा एक्सटेरियर अँगल आहे, राईट. APQ काय आहे, एक्सटेरियर अँगल आहे. आणि तुम्हाला रिमोट इंटेरियर अँगल थेरम आठवत असेल किंवा एक्सटेरियर अँगल थेरम आठवत असेल. काय सांगतो,
the measure of exterior angle of any triangle is equal to the sum of its remote interior angles. जे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत हा बी आणि हा ए याच्या सम एवढं मेजर कोणाचं असतं या त्याच्या एक्सटेरियर अँगलचं असतं सर त्या ट्रायंगलच्या. ओके, हे आपण कशामध्ये शिकलेलो आहोत एक्सटेरियर मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल किंवा त्याला आपण काय म्हणलेलो आहोत रिमोट इंटेरियर अँगल थेरम 9 ला हा शिकलेलो आहोत आपण. तसं दाखवूयात आपण. But angle APQ, APQ is an external triangle of triangle ABP. ABP याचं रिझन लिहायचं असेल तर लिहू शकता फ्रॉम द फिगर. डायग्राम मध्ये असं आपल्याला दिसतंय. ओके, त्याचं रिझन समजा असं लिहिलं मी. Therefore angle PBA, that is PBA plus angle PAB is equal to काय असायला पाहिजे अँगल APQ असायला पाहिजे. APQ याचं रिझन काय असेल रिमोट इंटेरियर अँगल थेरम. कोणता थेरम रिमोट इंटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल. आपल्याला याचं मेजर माहिती काय आहे आपण याचं मेजर काय गृहीत धरलेलं आहे या दोघांचं मिळून यम असं आहे गृहीत धरलंय. बरोबर आहे. लेट या ठिकाणी बघा ह्या दोघांचं मेजर काय आहे यम एवढा आहे. देअरफॉर आपण असं लिहू शकतो अँगल APQ जी राईट हँड साइड आहे ती मी लेफ्ट हँड साइडला लिहितोय. APQ इज इक्वल टू m प्लस m इज इक्वल टू 2m. याला स्टेटमेंट नंबर काय देतो मी 2. ओके, स्टेटमेंट नंबर 2 मध्ये काय सांगितलं आपण की APQ या अँगलचं मेजर काय आलं 2m आलं. इथे लिहितो पण आपल्याला समजण्यासाठी 2m. आता सेम मेथडने आपण काय करणार आहोत ह्या BCP किंवा BPC या ट्रायंगल मध्ये या दोन साइड्स रेडियस आहेत म्हणून त्या इक्वल आहेत आणि त्यांचे ऑपोजिट अँगल्स हा B आणि हा C इक्वल शो करायचा आणि हाच थेरम म्हणजे सिमिलरली हीच गोष्ट आपल्याला काय करायची प्रूव्ह करायची. ओके, पण आपण इथे जसं m हे मेजर गृहीत धरलेलं आहे अज्युम केलं आहे तिथे असं काही अज्युम केलेलं नाहीये म्हणजे डायरेक्टली लिहिता येणार नाही. आपल्याला त्या अगोदर ॲझम्पशन लिहावं लागेल आपलं कन्सिडरेशन लिहावं लागेल. ओके, अगोदर जर गृहीत धरले असते तर मग आपण डायरेक्ट लिहिलं असतं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल CPQ इज इक्वल टू 2m. ओके, तर तसं आपण ॲझम्पशन अगोदर नाही केलेलं त्याच्यामुळे काय करूया आपण ते वेगळ्या प्रकारे किंवा ते वेगळं लिहूया. ते असं लिहूया सिमिलरली इन ट्रायंगल BPC वी कॅन शो. आपण असं दाखवू शकतो किंवा वी कॅन प्रूव्ह लिहिलं तरी चालेल. ते शो लिहा किंवा वी कॅन प्रूव्ह. काय प्रूव्ह करू शकतो आपण की अँगल PBC इज इक्वल टू अँगल PCB असं प्रूव्ह करू शकतो आपण. पुन्हा कन्सिडरेशन आता लिहूया आपण लेट अँगल PBC इज इक्वल टू अँगल PCB इज इक्वल टू n. त्याचं मेजर काय आहे n आहे असं आपण गृहीत धरू असं आपण ॲझम्पशन इथे लिहिलेलं आहे. ओके, आता हा जो अँगल आहे हा अँगल कोणता CPQ हा अँगल या ट्रायंगलचा एक एक्सटर्नल अँगल आहे का. मग कसं लिहूयात but angle CPQ is an external angle of triangle PCB
PCB, PCB लिहा किंवा BPC लिहा, एकच आहे तो ट्रायंगल. Therefore we can show that angle PBC, एक मिनिट हा, angle CPQ, angle CPQ is equal to angle PBC plus angle PCB. याचं रिझन काय असेल? हेच रिझन, इथे जे रिझन लिहिलं आपण तेच, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. हे लिहित असताना आपल्याला रिमोट इंटेरियर अँगल थेरम आठवायला पाहिजे बरं, किंवा एक्सटेरियर अँगल थेरम आठवायला पाहिजे. आपण 9th ला जो शिकलोय तो, measure of any external angle of triangle is equal to the sum of its remote exterior angles, असा तो थेरम होता. ओके, तो आपण n आहे असं गृहीत धरलेला आहे, म्हणजे इथे लिहूया, हा n असेल, हा अँगल पण काय असेल? n असेल. बघा, हा n आहे, हा पण n आहे. हा, तर त्या व्हॅल्यू पुट करूयात. Therefore angle CPQ is equal to n plus n means 2n. याला स्टेटमेंट नंबर काय देऊया? 3. ठीक आहे, म्हणजेच हा जो अँगल आहे CPQ हा किती झाला? 2n एवढ्या मापाचा झाला. बरोबर आहे? ह्या दोन गोष्टी समजल्या का? याच्यामध्ये आपण काय केलं, सेम सर्कलच्या रेडियस आहे, त्याच्यामुळे ट्रायंगलचे त्या ट्रायंगल मध्ये त्या साइड्सच्या ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट शो केले. त्याच्यानंतर रिमोट इंटेरियर अँगल थेरम यूज करून हा जो APQ आणि CPQ हे जे अँगल्स आहेत त्यांचं मेजर m आणि n च्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. ओके, सगळ्यांना समजलं का हे? हो सर. ओके, मग आता काय करता, स्क्रीनशॉट घेता की मी लेफ्ट साइडला इकडे घेऊ, या साइडला? स्क्रीनशॉट घेतो सर. घ्या, मग स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतलं सर. ओके, आता काय करतो मी, हीच गोष्ट या साइडला किंवा वर लिहू का? थोडस वर घेतो. वर घेत असताना गरज पडणार आहे डायग्रामची. ओके, चला असं घेतो. ओके, बाकीच्या गोष्टी आपण या साइडला लिहूया. आता डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय की ABC हा जो अँगल आहे तो दोन m आणि n या अँगलनी तयार झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. म्हणजेच आपण अँगल ABC इज इक्वल टू m प्लस n असं लिहू शकतो. राईट, लिहू शकतो का नाही? नाव अँगल ABC इज इक्वल टू काय असेल? m प्लस n असेल का नाही? याला स्टेटमेंट नंबर 4 देऊया. डायग्राम मध्ये पहा तुम्ही, डायग्राम मध्ये हा ABC अँगल दिसतोय, त्याच्यामध्ये दोन छोटे छोटे अँगल्स कोणत्या मेजरचे आहेत? m अँड n. म्हणजेच ह्या अँगलचं मेजर ABC चं मेजर काय असायला पाहिजे? m प्लस n असायला पाहिजे. राईट, and angle APC चं मेजर काय असायला पाहिजे? पहा APC कुठे आहे? हा सेंट्रल अँगल APC, तर त्याचं मेजर काय असायला पाहिजे? 2m प्लस 2n. 2m प्लस 2n. ओके, याचं रिझन वाटलं असतं दोघांचं लिहू शकतो आपण फ्रॉम, काय लिहू शकतो? फ्रॉम फिगर.
आता इथे काय करा, 2 ला कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, मग m प्लस n शिल्लक राहील. आणि आपल्याला माहित आहे m प्लस n म्हणजे अँगल एबीसी आहे. मग त्यात m हे 2, m प्लस n ला काय लिहूयात आपण, अँगल ए बी सी, राईट. याचं रिझन लिहूयात फ्रॉम स्टेटमेंट नंबर 4. ओके, एक गोष्ट लिहायची राहिली हा, फ्रॉम 2 अँड 3. स्टेटमेंट 2 आणि 3 मध्ये काय केलेलं आहे आपण, हे 2m आणि 2n शो केलेले आहे, हे जे दोन अँगल्स आहेत सीपी किंवा आणि वरचा तो अगोदर प्रूव्ह केलेला, त्याचं मेजर आपण इथं पुट केलेलं आहे. ओके, आता एपीसी या अँगल कडे पाहिल्याच्या नंतर, एपीसी हा अँगल म्हणजेच काय हो, थोडस स्टेटमेंट नंबर 1 कडे या. हे स्टेटमेंट नंबर 1 काय सांगतो, अँगल एपीसी म्हणजेच काय आहे, मेजर ऑफ आर्क ए एक्स सी आहे, करेक्ट. मग त्याच्याऐवजी ए एक्स सी लिहू शकतो आपण. Therefore ह्या अँगलच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, मेजर ऑफ आर्क ए एक्स सी इज इक्वल टू काय झालं, हे 2 अँगल ए बी सी. याचं रिझन लिहूया फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. कशामुळे स्टेटमेंट नंबर 1, कारण 1 मध्ये सांगितलंय आपण की हा जो आर्क आहे, हा आर्क हा या अँगलच्या इक्वल आहे, किंवा या सेंट्रल अँगलनी काय केलेला आहे, हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, किंवा या आर्कचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल कोणता आहे, अँगल ए बी सी. आणि डेफिनेशन नुसार, आर्कच्या मेजरच्या डेफिनेशन नुसार आपल्याला माहिती आहे, कोणत्याही आर्कचं मेजर हे त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं असतं, असं आपण स्टेटमेंट नंबर 1 मध्ये सांगितले, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. आणि हे स्टेटमेंट सुद्धा लिहिलेलं आहे. मग जिथे अँगल एपीसी आपल्याला दिसतोय त्या स्टेटमेंट मध्ये, त्याच्याऐवजी काय ठेवलं आपण, मेजर ऑफ आर्क ए एक्स सी पुट केलं. ओके, आता हा टू जो मल्टिप्लिकेशन मधला आहे, तो इकडे जाऊन डिव्हिजन मध्ये जाईल का नाही. Therefore measure of arc AXC divided by 2 is equal to angle ABC. ओके, झालंय प्रूव्ह. मग therefore अँगल किंवा मेजर ऑफ अँगल असं लिहिलं तरी चालेल, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाफ. आता याला आपण हाफ लिहू शकतो, हे का नाही. मेजर ऑफ आर्क ए एक्स सी अपॉन 2 च्या ऐवजी आपण असं लिहू शकतो, हाफ इंटू मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. ह्या दोन्हीचा अर्थ सेमच आहे, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. हेन्स प्रूव्ह. समजलं का. बघा 2 प्रूव्ह मध्ये काय होतं, अँगल एबीसी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. आणि प्रूव्ह काय झालेले, तेच प्रूव्ह झालेले, मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए एक्स सी. तर या थेरमला म्हणायचं काय, म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ओके, थोडंसं क्लिअर होऊ द्या आणि एकत्रित स्क्रीनशॉट घ्यायचा, किंवा मग तुम्ही तुमच्या स्क्रीनला सुद्धा झूम करू शकता ऍडजस्ट नुसार. तुमच्या स्क्रीन मध्ये जेवढं बसेल व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला. हो सर. ओके, देन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम बुक मध्ये पण प्रूव्ह केलेला आहे. ह्या पद्धतीने देखील तुम्ही प्रूव्ह करू शकता. थोडीशी डिफरंट मेथड यूज केलेली बुक मध्ये, मी थोडी वेगळीच प्रूव्ह केली आहे. ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. आता हे एक स्टेटमेंट पहा, द अबोव थेरम कॅन ऑल्सो बी स्टेटेड ॲज फॉलोज. वरचा जो थेरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम,
तो अशा प्रकारे देखील प्रूव्ह केला जाऊ शकतो किंवा त्याचं स्टेटमेंट अशा प्रकारे होऊ शकतं. द मेजर ऑफ एन अँगल subtended by an arc at a point on the circle is half of the measure of the angle subtended by the arc at the center. म्हणजे काय, जर एकाच आर्कनी दोन अँगल जर सबटेंड केलेले असतील, त्यापैकी एक अँगल असेल सपोज, आता इकडे दाखवतो मी, इथं लिहून घेतलं तुम्ही, पहा, समजा हे सर्कल आहे असं गृहीत धरा. खरं तर सर्कल नाहीये, सर्कल आहे असं गृहीत धरा. ओके. आणि हा एक आर्क आहे एपीसी हा आर्क आहे. आणि याच आर्कने जर दोन अँगल सबटेंड केलेले असतील, समजा सेंटर ऑफ द सर्कल आहे, या एपीसी आर्कने एक अँगल काय सबटेंड केलेला आहे विथ द सेंटर से सबटेंड केलेला आहे. आणि दुसरा जो अँगल आहे तो दुसरा अँगल अशा प्रकारे केलेला आहे, इन्स्क्राइब केलेला आहे. तुम्हाला काय सांगितलं, इन्स्क्राइब अँगल हा त्याला सबटेंडेड अँगल देखील आपण म्हणू. काही प्रॉब्लेम आहे का, आवाज येतोय कोणाच तरी? ओके. असं गृहीत धरा किंवा इकडे मी पेंट मध्ये घेतो जरा व्यवस्थित येईल. होल्ड ऑन. आता थेरम मध्ये आपण काय पाहिलं, आर्क बद्दल पाहिलं. पण सबटेंडेड अँगल्स जे आहे त्या अँगल बद्दल जर सांगायचं झालं तर स्टेटमेंट कसं सांगितलेलं आहे पहा. सपोज बीईसी या आर्कने दोन अँगल सबटेंड केलेले आहेत. एक अँगल जो आहे तो सेंट्रल अँगल आहे, सेंटरशी सबटेंड केलेला आहे. आणि दुसरा जो अँगल आहे तो ऑन द पॉइंट ऑन दी सर्कल वरच्या पॉइंटशी त्यांनी सबटेंड केला आहे. अशा वेळेस या अँगलचं मेजर, कोणत्या, या सेंट्रल अँगलचं मेजर हे इन्स्क्राइब अँगलच्या मेजरच्या कसं असतं, ट्वाइस असतं. ओके. हा जर x असेल तर हा काय असेल, x/2 असेल. किंवा जेव्हा दोघांनीही एकच आर्क इंटरसेप्ट केला असेल त्यावेळेस. ओके. दोन्ही अँगलनी एकच आर्क इंटरसेप्ट केला असेल आणि त्यापैकी एक अँगल हा सेंटरशी सबटेंड झालेला असेल आणि दुसरा अँगल हा सर्कलवर सबटेंड झाला असेल, तर तेव्हा सर्कलवर सबटेंड झालेल्या अँगलचं मेजर सेंटरशी सबटेंड झालेल्या अँगलच्या मेजरच्या हाफ असतं. किंवा त्याच्या उलट आपण असं म्हणू, सेंटरशी सबटेंड झालेल्या अँगलचं मेजर हे सर्कलवरील एका पॉइंटशी सबटेंड झालेल्या अँगलच्या मेजरच्या ट्वाइस असतं. ओके. हा जर x असेल तर हा x/2 असेल, किंवा हा a असेल तर हा 2a असेल. ओके. अशा प्रकारे मग आपण काय करणार आहोत, जेव्हा ही प्रॉपर्टी यूज करायची आहे त्यावेळेस रिझन काय देणार आहोत आपण, इन्स्क्राइब अँगल पेअर. ओके. चला, आजचं एवढंच होतं. समजलं का सगळ्यांना? हो सर. हो.